आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत. भाऊ, CBSCनं मराठा हा विषय आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. काय तुमची ही मागणी होती आणि काय नेमका कुठला हा अभ्यासक्रम असतो? मागच्या अनेक दिवसापासनं राज्य सरकारच्या अभ्यासक्रमासोबत CBSCच्या अभ्यासक्रमामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याबद्दल माहिती त्या अभ्यासक्रमामध्ये असावी अशी मागणी होती. त्या अनुषंगानं राज्य सरकारनं सतत केंद्र सरकारची जी संस्था आहे NCERT यांच्या संपर्कामध्ये आपला विभाग त्या ठिकाणी होता आणि आता द रायझिंग मराठा नावाचा एक स्वतंत्र चॅप्टर त्या ठिकाणी इयत्ता 8वीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. भाऊ, या चॅप्टरमध्ये काय असणार आहे? शिवाजी महाराजांपासून तर मराठ्यांचा सगळा पराक्रम. याच्यामध्ये आधी काही कंटेंट्स होते ते नॉमिनल होते की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली, मोगलांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास, हा सर्व इतिहास त्या ठिकाणी कमी करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन कसं होतं, त्यांनी जिंकलेले गड किल्ले त्याबद्दलची माहिती, जे मावळे शिवाजी महाराजांसोबत होते याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. हो, काल आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की सत्ताधारी आमच्या डोळ्यात डोळे टाकून आमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकत नाही. नाही, मला असं वाटते आदित्यजींनी देखील डोळे घेऊन समोर यावं. मी देखील येतो किंवा आमचे मंत्री देखील येतील आणि तेव्हा जनता त्यासमोर निश्चित पाहिल. परंतु मला आज आनंदाने ह्या ठिकाणी सांगावं असं वाटते की काल त्यांच्या एका प्रश्नाच्या उत्तराचं समाधान केल्यानंतर त्यांनी स्वतः लिखितमध्ये धन्यवादाची चिठ्ठी मला त्यांनी पाठवलेली आहे. पण भाऊ, इथपर्यंत टीका करणं, डोळ्यात डोळे टाकून आणि दुसऱ्या बाजूने चिठ्ठी पाठवणं, काय वाटतं? हे बोलणं वेगळं आणि करणे वेगळी असं आहे. सत्तेची अपेक्षा असताना सत्य न मिळणं आणि कुठंतरी जनाधार गमावून बसणं, याच्यानंतर बिथरलेल्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून ह्या पद्धतीचे वाक्य त्या ठिकाणी निघू शकतात. परंतु मला असं वाटते काम करणारे नेते, काम करणारा कार्यकर्ता जर का असेल तर निश्चितपणे पुन्हा एकदा लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि कामाच्या भरोशावर त्या ठिकाणी आपली गेलेली प्रतिमा वापस मिळण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे. आदित्य ठाकरेंनी तुम्हाला काल कुठली नेमकी चिठ्ठी पाठवलेली? एक त्यांचा सभागृहामध्ये प्रश्न होता, त्याच्यावरती आपण समाधान केलं. त्याच्यामुळे त्यांनी एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून धन्यवादाची एक त्या ठिकाणी चिठ्ठी पाठवली. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.